नमस्कार मित्रांनो, बघा संजय गांधी निराधार योजना या लाभार्थ्यांना मिळणार 48 तासातनी पूर्ण हप्त्याचे पैसे। बघा बघा कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आता हे पैसे, तेही 48 तासात। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती बघणार आहोत। त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। ज्यांनी चॅनलला सबस्क्राइब नाही तर करून जा। बघा संजय गांधी निराधार योजना या ना पुढारी उत्सव, गण उत्सव आणि या घेऊन येण्यात येत आहे। असे असताना तिसरा हप्ता सुरू झाल्यास संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना अपंग, निरधार व विधवा व लाभार्थ्यांना वंचित राहिले आहे। आता अनुदान प्राप्त नसल्याने संजय गांधी योजनेचा अखेरीतून सांगण्यात येत आहे की योजनेचे पैसे बँक खात्यातच जमा होणार आहे। बघा सांगता येते की नसल्यामुळे आता कराड तालुक्यामध्ये योजनेचा 10,000तून अधिक लाभार्थ्यांना अनुदानाची ही संधी मिळालेली आहे। आता बघा तहसील कार्यालयाने अंतर्गत सांगितले आहे की संजय गांधी निराधार योजनेच्या अपंग, निराधार, विधवा वृत्त तसेच दुर्धर आजारी असणाऱ्या रुग्णाला महिलांसाठी पेन्शन स्वरूपात ही 48 तासातनी हे त्यांचे पैसे टाकण्यात येत आहेत आणि पेन्शनधारकांसाठी आणि जमा होत येत आहे। यासाठी तुम्हाला लाभार्थ्यांना 2 महिने तर कधी 4 महिने वाट पाहायला लागते। आता अनुदान वेळेतला टाइम लागणारच नाही, कारण आता 48 तासातनी हे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे। बघा परिस्थिती असून आता बघा जुलैपासून तुम्हाला पैसे लाभार्थ्यांना टाकत येत आहे, पण अनुदान प्राप्त नसल्यामुळे संजय गांधी निराधार योजनेला आता कार्यातून सांगितले जात आहे की आता येत्या 48 तासातनी तालुक्यातनी आता पूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्या योजनांचा लाभ मिळत आहे। आता या योजनेअंतर्गत 10,300 लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे। यासाठी किमान 1 ते 1.5 कोटी रुपयांचा आवश्यक असणे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना हे देत आहेत। तर बघा महसूल पंचायत समिती यासह शासनाने विविध प्रकारचे निर्णय काढले, त्यामुळे त्यांनी दारी उपक्रम या उपक्रम काढला आणि त्यांनी मतदारसंघ न्यायालय राबवण्यात येत आहे। या शासनाने विविध योजनेचा लाभ पात्रता लाभार्थ्यांना पोहोचण्यासाठी या उद्देश केला आहे। त्यामुळे आता नवीन किंवा दुर्बल रेशन कार्ड विविध दाखले संजय गांधी निराधार अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नवीन निवड कार्यक्रम राबवण्यात येत आहे आणि त्यामुळे तुम्हाला 48 तासांमध्ये तुमचे पैसे टाकण्याची संधी मिळत आहे आणि तुम्हाला पैसे किती मिळणार आहे तेही सांगणार येत आहे। बघा लाभार्थ्यांना 2 महिन्यापासून पेन्शन पासून वंचित राहत आहे। आता पैशासाठी त्यांचे बँक हेल्पलाईन सुरू केले आहे, त्यांच्या बँक खात्यातनीच पैसे जमा करता येत आहे। सर्वाधिक संजय गांधी निराधार योजनेतनी आता श्रावणबाळ योजना, अपंग व निराधार विधवा पेन्शन या योजनेतून लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे। या लाभार्थ्यांना महिन्यासाठी 1,000 रुपयाचा लाभ देण्यात येत होता। बघा आता यामुळे आता तुम्हाला 500 रुपयाची वाढ केली आहे, त्यामुळे आता तुम्हाला पैसे मिळणार। आता संजय गांधी निराधार अंतर्गत आता लाभार्थ्यांना मिळणार आता 3,000 रुपये आणि 1,000 ऐवजी त्याचे 3,000 रुपये करण्यात आले। हे राज्य शासनाने यामध्ये निर्णय घेतले आणि त्यामुळे त्यांनी लाभार्थ्यांना 1,500 रुपयाची पेन्शन देण्यात येत होती, पण त्यामुळे आता त्यांना वाढही करण्यात आली आहे। त्यामुळे त्यांना अनुदान प्राप्त झाल्यामुळे त्यांना आता 3,000 रुपये पेन्शन देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि हे वाढी लागू झाली आहे। आता मात्र अपंग अनुदान नाही तर सप्टेंबर आणि फेब्रुवारी महिन्यापासून मध्याभर आल्या की ते पेन्शनचे पैसे लाभार्थ्यांना बँक खात्यात जमा होणार झाले आहेत। अपंग, निराधार, विधवा या लाभार्थ्यांना हे पैसे जमा होत येत आहे। बघा तुमच्या खात्यातनी 48 तासात तुमचे पैसे जमा होऊन जातील। तर आपला व्हिडिओ माहीत झालाच असेल तर जर चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर करून जा।